नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 मार्च 2026 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. अर्थात आजचा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा आहे. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांस या मंगलमय दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते पूर्वा भाद्रपद आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:34 ते 11:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:05 ते 3:36 आणि यमगंट काळ सकाळी 6:33 ते 8:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंट काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर युतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थाना चंद्राचं प्रमाण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. प्रवास योग जास्त संभवता. थोडी मानसिक दगदग जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारची नवी कामाची सुरुवात अगदी विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. निर्णय विचारपूर्वक घेणं आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होऊ शकतील त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येऊ शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. मात्र जे तुमचं वरिष्ठ किंवा सहकर्मी असेल त्यांच्यावर थोडा छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमज होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कोण राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही चांगल्या इंट्युशन्स अंतःप्रेरणा तुम्हाला मिळू शकते की ज्या भविष्यकालीन योजनांमध्ये उपयुक्त ठरू शकतील. फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे
सिंहरास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी निर्णय लक्ष देणं फारच गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. थोडा मानसिक तणाव जाणवू शकेल. याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील, परंतु त्यावर संपूर्णपणे विसंबून मात्र राहू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील. छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद येतील, मात्र मूड तुमचा चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. पैशाचे अतिरिक्त खर्च होऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकते. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसू येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील, मात्र थोड्याफार प्रमाणात गैरसमज दिसून येऊ शकते. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तत्संबंधी काही उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकते. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकते. तुमचे निर्णय अचूक येऊ शकते. जर तुम्ही शेअर मार्केटला ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले अनुभव मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत करा आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध उत्तम राहते, मात्र त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी, नेपच्यून आणि शनीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होऊ शकते, मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात, मात्र महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल, मात्र भावना अतिरेक जास्त प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या.
भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभव नक्की मिळतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 मार्च 2026 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.